मात्र तत्पूर्वी एक महत्त्वाची बातमी आहे। पुणे विमानतळावरील टर्मिनलच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून आता शरद पवार गट आक्रमक बनलेला आहे। थेट विमानतळाच्या नव्या टर्मिनल जवळ शरद पवार गटाने हे आंदोलन सुरू केलेलं आहे। शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वामध्ये शरद पवार गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक बनले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्या सोबत आहेत। योगेश, प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वामध्ये शरद पवार गटाचं आंदोलन आता सुरू झालं। निश्चितच पुणे विमानतळाबाहेर आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो नवीन टर्मिनलचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे। मात्र प्रत्यक्ष ते टर्मिनल कार्यान्वित करण्यात न आल्यामुळे शरद पवार गट आक्रमक झालेला आहे आणि प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे आंदोलन केले जात आहे। दुसरीकडे थोड्याच वेळात या ठिकाणी नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ पुणे विमानतळावरती येणार आहे। तर दुसरीकडे या शरद पवार गटाचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। प्रशांतजी, काय सांगणार, तुम्ही आज आंदोलन करताय तर या सगळ्या नवीन टर्मिनलच्या मुद्द्यावरती आक्रमक झालेला आहात, काय नेमकं तुमचं म्हणणं? पुण्यातल्या लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुणे शहर, पुणे जिल्हा आणि एकूण सातारा, सांगली, कोल्हापूर नगरमधल्या जागा जिंकण्याकरता नरेंद्रजी मोदी यांनी जानेवारी महिन्यामध्ये या विमानतळाच्या टर्मिनल 2चं उद्घाटन केलं। जो प्रकल्प अपूर्ण होता, पण पुण्याचा खासदार आपल्या पक्षाचा निवडून यावा याच्याकरता पुणेकरांना फसवण्याकरता, पुणेकरांची मतं मिळवण्याकरता हा एकूणच त्याचा अट्टहास करण्यात आला। त्याच्यानंतर मागची 7 महिने टर्मिनल चालू झाले नाही। सातत्याने तुमच्या वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र याच्या बातम्या छापतायत। प्रवासी इथं 3-3, 4-4 तास खोळंबतायत। बाहेरचे प्रवासी आलेले पुणेकरांना नावं ठेवतायत। अशा परिस्थितीमध्ये 9 जूनच्या शपथविधीनंतर 13 जुलैला केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रीचे पुण्याचे खासदार ते मुरलीधरजी मोहोळ यांनी शब्द दिला होता की मी 7 दिवसांमध्ये हे नका टर्मिनल चालू करतो। त्याला आज 22-23 दिवस होऊन गेलेले आहेत, अजूनही हे टर्मिनल चालू झालेलं नाही। काल आम्ही विमानतळ प्राधिकरणाच्या विरोधातलं आंदोलनाचं पत्र दिल्यानंतर काल घाईघाईत हे 14 जुलैला नका हे टर्मिनल चालू करा असं नका जाहीर केलेलं आहे। आमचा यांच्यावर विश्वास नाही। यांनी या ठिकाणी